अजून इथंच बसलाय होय? अगं तुझ्या असल्या किरकिरीमुळे तर मला या घरात थांबू वाटत नाही. तसं बी कुठे तुमचा पाय घरात थांबतात, बगल तवा हिंडत असताय. का ग का चिडल्यास त्यांच्यावर? अगं तुला काय सांगू, मला जरा सुद्धा नवरा चांगला नाही मिळाला. अगं सगळ्यांनाच नवरा चांगला मिळतो, पण त्याची पारख फक्त शेजारणीलाच असते. लाट नाही ना लय वेगळ्या प्रकारचं साधन असते बरं का. त्याच्यानं पोळी गोल होते आणि नवरा सरळ. वाटाण्याचा गोलदाना 2 दिवस राहिले असते कोंबडा बिमडा कापला असता. 15 दिवस रोग झालता का त्या कोंबड्याला? अरे पप्या, अगं आत्ते ते आमच्या भावकीचा. अहो ही घ्या पिशवी आणि लवकर घेऊन या मटण. 1 किलो बस ना ग. हा हा बस 1 किलो. आजचं मटण लई चवीला होणार आहे बघ. ते कसं काय? अगं आज तुझ्या माहेरची माणसं येणार नाही ती. माहेरची माणसं म्हणली की लई चवीला करत्या मटण. लहानपणी आईवडिलांचा खूप मार खाल्ल्यानंतर मनात येणारे विचार, घर सोडून निघून जावं आणि काहीतरी मोठा माणूस बनून दाखवावं. तुम्हाला पण असं वाटायचं? अजून पण इथेच आहात आई वडिलांकडे, मार खाताय? कमेंट करून सांगा. अहो मॅडम, आज तुम्ही आमच्या घरी? हो, जेव्हापासून माझ्या नवऱ्याने तुझ्या नवऱ्याला कामावर काढून टाकलंय तेव्हापासून तुझा नवरा 2 टाइम आमच्या अंगणातील का हागायला बसतोय. हा मग त्यांना तुम्हाला दाखवायचंय, जरी तुम्ही आम्हाला कामावरनं काढून टाकलं असलं तरी पण आम्ही उपाशी मरत नाही. आली मोठी शानी मला विचारायला. अगं सुनी, काय काय हो, काय झालं सासूबाई? अगं दिवाळी तोंडावर आली आणि मला आज कळलं की माझं तो वाट. अय्या, बरं झालं की सासूबाई, वात आणायचे पैसेच वाचले की. ह्या दिवाळीला आपण तीच वात घेऊन पेटवूया. वाट पेटवायला माझं मला दुखणं नको झालंय. वाट पेटवते बाई. त्या आजकालच्या सुना आमच्याच वाटी पेटवत्या. ए तुम्हाला हलक्यात समजतेस काय? काय सचन हलका? अगं वजनाची गोष्ट करत नाही. तुझ्यासोबत लग्न व्हायच्या आधी माझी 10 लपडी होती. तू काय मला कमी समजतोयस काय? तुझे माझे 36 गुण जुळलेत. मग तूच विचार कर लग्नाच्या आधी मी कशी असत.